Good morning, everyone. So, today's subject is advertising, and we are in the last part of this module. So, last concept is celebrity endorsements. As we see, the use of celebrities in order to increase the sales and or the recall value of brand is called celebrity endorsement. सेलिब्रिटी एंडोर्समेंट मध्ये काय केलं जातं तर इथे जे सेलिब्रिटीज आहेत वेल नोन पर्सनॅलिटीज तर त्यांना ऍड्स मध्ये घेऊन ऍडव्हर्टायझिंग मध्ये घेऊन जो त्या प्रोडक्टचा सेल आहे तो इन्क्रीज केला जातो किंवा त्या ब्रँडचा जो रिकॉल व्हॅल्यू आहे ही वाढते. रिकॉल व्हॅल्यू मीन्स ती ऍडव्हर्टाईज किंवा तो जो ब्रँड आहे त्या सेलिब्रिटीमुळे जास्त करून ओळखला जातो. त्यामुळे तो सेलिब्रिटी बघितल्यावर किंवा तो ब्रँड बघितल्यावर आपल्याला पटकन रिकॉग्नाइज होतं की येस दॅट इज द ॲडव्हर्टाइजमेंट. In India, the use of celebrity advertising for companies has become a trend and perceived winning the formula of corporate image building and the product marketing. इंडियामध्ये हल्ली काय होतं तर जास्त करून सेलिब्रिटी एन्डॉर्समेंटला किंवा सेलिब्रिटी ॲडव्हर्टाइजमेंटला जास्त प्रेफरन्स दिला जातो. इट बिकम अ ट्रेंड. हा जसं काही ट्रेंडच झालेला आहे बिकॉज जसे सेलिब्रिटीज आहेत सेलिब्रिटीज त्यांची क्रेडिबिलिटी जशी असते तर त्याच्यामुळे त्या सेलिब्रिटीमुळे तो ब्रँड जो आहे हा इझिली आपण ओळखू शकतो आयडेंटिफाय करू शकतो. सो दॅट्स वाय मोस्ट ऑफ द ॲडव्हर्टायझर्स यूज द सेलिब्रिटी एन्डॉर्समेंट फॉर देअर product advertising. Let's we see the advantages of this celebrity endorsement. First point is credibility. The most important aspect and the reason for celebrity endorsement is credibility. Celebrities are credible name, face or voice. See credibility. त्यांचं जे गुडविल आहे किंवा त्यांची जी क्रेडिबिलिटी आहे क्रेडिबिलिटी म्हणजे काय म्हणू शकतो तर एक सेलिब्रिटी त्यांनी त्यांनी जी फेम मिळवलेली आहे किंवा त्यांचं जे नाव आहे ते त्यांचं नेम फेस किंवा व्हॉइस यामुळे आपण सेलिब्रिटीजना आयडेंटिफाय करतो. One of the most obvious reason of Amitabh Bachchan endorsing a huge number of brands is his credibility and recognition across the consumers. See, एक वेल नोन पर्सनॅलिटी आहेत अमिताभ बच्चन. ही इज अ सेलिब्रिटी अँड ऑब्व्हियसली त्यांची जी क्रेडिबिलिटी आहे त्याच्यामुळे ते इझिली आपण रेकॉग्नाइज करू शकतो अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत. अमिताभ बच्चन या सेलिब्रिटीला सगळेजण ओळखतात. सो या सेलिब्रिटींनी ज्या काही ॲडव्हर्टाइजमेंट केल्यात त्या जास्त करून त्यांचा कस्टमर्सवर किंवा टार्गेटेड ऑडियन्सवर इम्पॅक्ट हा जास्त पडतो. सो दॅट्स वाय हे जे सेलिब्रिटीज आहेत किंवा हे जे फिल्म स्टार्स असतील एंटरटेनमेंट फील्डमधले किंवा स्पोर्ट्स पर्सनॅलिटीज असतील यांना जास्त प्रेफरन्स दिला जातो बिकॉज देअर क्रेडिबिलिटी. त्यांचं जे नेम आहे त्यांना जेवढी फेम मिळालेली असेल त्यांचा जो फेस आहे व्हॉइस याला जास्त या क्रेडिबिलिटीमुळे तो ब्रँड जो आहे इझिली आपण रेकॉग्नाइज करू शकतो. जी तुम्ही बघू शकता खूप साऱ्या प्रोडक्ट्सच्या ॲडव्हर्टाईज केलेल्या आहेत. Next point is social awareness. Celebrity endorsers can be used effectively for spreading the general awareness about the issues of society. When Amitabh Bachchan, Shah Rukh Khan, or Tendulkar plead parents to get their kids vaccinated against polio, their advice is taken seriously. आता असे काही सेलिब्रिटीज आहेत ज्यामध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान किंवा सचिन तेंडुलकर. जेव्हा असे सेलिब्रिटी कोणत्यातरी एखाद्या सोशल अवेअरनेससाठी जेव्हा एखादी ॲडव्हर्टाइजमेंट करतात किंवा ज्यामध्ये असे काही गोष्टी आहेत की ज्यामध्ये सोशल अवेअरनेस आहे लाईक वॅक्सिनेटेड अगेन्स्ट द पोलिओ किंवा अजून आता रिसेंट तुम्ही बघितले असतील टेलिव्हिजनवरची ॲडव्हर्टाईज द सेफ्टी मेजर्स फॉर करोना. आपण कोविड-19 हा जो डिसीज आहे याच्यासाठी काय सेफ्टी मेजर्स घेतले पाहिजेत. तर जेव्हा अशा प्रकारचे सेलिब्रिटी एखादी ॲडव्हर्टाईज करतात त्याचा इम्पॅक्ट हा जास्त पडतो अँड दॅट्स वाय सोशल अवेअरनेस सुद्धा इझिली क्रिएट होणार आहे इथे. नेक्स्ट इज कॉम्पन्सेट.
Celebrity endorsement can sometimes compensate for the lack of innovative ideas. बरेचदा काय होतं, ॲडव्हर्टायझरकडे त्याच्या प्रॉडक्टमध्ये इनोव्हेशन काही नसेल किंवा काही इनोव्हेटिव्ह आयडियाज नसतील. पण तिथे त्याने जो सेलिब्रिटी यूज केलेला आहे त्याची क्रेडिबिलिटी जास्त असेल. तर अशा वेळेला हे कॉम्पन्सेट होऊन जातं. जरी त्यांच्याकडे इनोव्हेटिव्ह आयडियाज नसतील, तरीही त्या सेलिब्रिटीच्या क्रेडिबिलिटीमुळे तो जो ब्रँड आहे त्याचा सेल इन्क्रीज होणार आहे किंवा कस्टमर्सपर्यंत तो इझिली पोहोचणार आहे. सो इथे कॉम्पन्सेट हा पॉइंट सुद्धा इथे ॲडव्हांटेज आहे एक, की जरी त्या प्रॉडक्टच्या ॲडव्हर्टायझिंगमध्ये किंवा त्या प्रॉडक्टमध्ये काही इनोव्हेशन नसेल, काहीच नवीन त्यांनी क्रिएट केलेलं नसेल किंवा तिथे आयडिया सुद्धा इनोव्हेटिव्ह नसली, तरीही जो सेलिब्रिटी तुम्ही यूज करताय ॲडव्हर्टायझिंगमध्ये किंवा सेलिब्रिटी जो एंडोर्स करतोय ती ॲडव्हर्टाइजमेंट, त्याच्या क्रेडिबिलिटीमुळे ती ॲडव्हर्टाइज टार्गेटेड ऑडियन्सपर्यंत इझिली पोहोचणार आहे. नेक्स्ट इज repositioning. Celebrities can infuse fresh life into the stagnant brand. For instance, a Dabur India roped in Amitabh Bachchan to endorse the Chyawanprash. एखादा जो एक्झिस्टिंग ब्रँड आहे तर त्याला रिपोझिशनिंग म्हणजे काय केलं जातं, तर थोडक्यात मार्केटमध्ये एखादा ब्रँड ऑलरेडी आहे, बट त्याचा जो सेल आहे तो तेवढासा आता इन्क्रीज होत नाहीये. तर त्याला रिपोझिशन करण्यासाठी किंवा त्याला परत आधीच्या पोझिशनवर आणण्यासाठी असे जे सेलिब्रिटीज आहेत, वेल नोन पर्सनॅलिटीज जे आहेत, तर त्यांना ॲडव्हर्टायझिंगमध्ये घेऊन तो जो ब्रँड आहे हा लोकांपर्यंत पोहोचवला जातो. सो दॅट इज द रिपोझिशनिंग. सो इट इज वन ऑफ द ॲडव्हांटेज ऑफ सेलिब्रिटी ॲडव्हर्टायझिंग. Next point is mass appeal. Some stars have universal appeal and therefore prove to be good between the generate interest among the masses. आता बरेचसे असे स्टार्स आहेत किंवा असे काही एंटरटेनमेंट फील्डमधले असतील किंवा काही स्पोर्ट्स पर्सनॅलिटीज असतील, जे वेल नोन पर्सनॅलिटीज आहेत की ज्यांना युनिव्हर्सल अपील मीन्स वर्ल्ड वाईड सगळ्यांना ते माहिती आहेत. मग अशा वेळेला ते जर एखादा ब्रँड एंडोर्स करत असतील तर डेफिनेटली त्याला एक युनिव्हर्सल अपील मिळणार आहे किंवा वर्ल्ड वाईड तो जो ब्रँड आहे हा रेकग्नाइज होणार आहे. फॉर एक्झाम्पल रणवीर कपूर फॉर लेनोवो टॅबलेट. सो इट इज मास अपील. एकाच वेळेला इथे वर्ल्ड वाईड तो जो ब्रँड आहे हा रेकग्नाइज होणार आहे. सो अशा ज्या वेल नोन पर्सनॅलिटीज आहेत की जे फक्त त्या कंट्री पुरते नाही तर अक्रॉस द कंट्री वर्ल्ड वाईड त्यांची जर रेकग्निशन असेल तर डेफिनेटली तो ब्रँड सुद्धा लोकांपर्यंत तितक्याच इफेक्टिव्हली पोहोचणार आहे. नेक्स्ट पॉइंट इज ब्रँड बिल्डिंग. सेलिब्रिटीज कॅन हेल्प द कॉर्पोरेट्स इन ब्रँड बिल्डिंग. एखादा ब्रँड बिल्डअप करण्यासाठी किंवा एखादा ब्रँड जो आहे तर त्याला गुडविल मिळवून देण्यासाठी हे सेलिब्रिटी सुद्धा हेल्प करतात. मीन्स सेलिब्रिटी जेव्हा ती ॲड एंडोर्स करतोय किंवा ते प्रॉडक्ट एंडोर्स करतोय, डेफिनेटली ते लोकांपर्यंत जास्त पोहोचणार आहे बिकॉज तो सेलिब्रिटी हा वेल नोन पर्सन आहे. मुळात सेलिब्रिटी कोणाला म्हणतात तर असा पर्सन की ज्याला सगळे लोक ओळखतात, वेल नोन पर्सनॅलिटी. सो सेलिब्रिटी असोसिएशन कॅन strengthens the brand core values. For instance, Virat Kohli's endorsement for Boost helped the company to associate Boost with energy. तर इथे एक एक्झाम्पल दिलंय. विराट कोहली एक प्रोडक्ट जे आहे तर ते एंडोर्स करतो बूस्ट, त्या प्रोडक्टचं नेम आहे. सो विराटची जी स्ट्रेंथ आहे दॅट इज द एनर्जी. सो एनर्जी त्या बूस्टशी रिलेट करून ते प्रोडक्ट जे आहे एंडोर्स केलं जातं, ते ॲडव्हर्टाईज केलं जातं. सो बूस्ट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी कॅम्पेन वॉज बिग हिट. मग जेव्हा असं ते वेल नोन पर्सनॅलिटीज त्यांचे जे स्ट्रेंथ आहेत, त्यांचे जे स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत, ते जेव्हा ते ज्या ब्रँडला एंडोर्स करतात त्याच्यात जेव्हा ते रिलेट करतात, डेफिनेटली ते जे ॲड कॅम्पेन आहे त्याला ते खूप लोकांपर्यंत पोहोचतं. सो बूस्ट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी कॅम्पेन वॉज द बिग हिट. You can see that advertisement here. See.
Next point is psychographic connect. Celebrities are loved and adored by their fans, and advertisers use the stars to capitalize on these feelings to stay the fans towards the brand. बरेचदा काय होतं, आता जे सेलिब्रिटीज आहेत तर डेफिनेटली त्यांचे जे फॅन फॉलोईंग्स आहेत दे लव्ह देअर सेलिब्रिटीज अँड दे अडॉर देअर. सो जो ब्रँड ते एन्डॉर्स करतात डेफिनेटली त्या सेलिब्रिटीला जो कोणी फॉलो करत असेल तो ब्रँड यूज करणार आहे. सो सायकोग्राफिक कनेक्ट. जर सपोज माझा एखादा आयडियल पर्सन आहे तर तो जो ब्रँड यूज करतोय मी सुद्धा तिथे तो ब्रँड फॉलो करणार आहे. सो असं तिथे सेलिब्रिटी एन्डॉर्समेंटमध्ये सुद्धा होतं. जो आयडियल पर्सन आहे किंवा जो वेल नोन सेलिब्रिटी आहे तो सेलिब्रिटी जो ब्रँड एन्डॉर्स करतो त्याचे फॅन फॉलोईंग जे आहेत त्याचे जे फॅन्स आहेत तर ते सुद्धा तो ब्रँड हे यूज करतात. सो इथे सायकोग्राफिक कनेक्ट सुद्धा होणार आहे आणि त्याचा बेनिफिट हा बिझनेसला होऊन जातो. सो हे होते ॲडव्हान्टेजेस ऑफ सेलिब्रिटी एन्डॉर्समेंट. Let's see the disadvantages of this celebrity advertising. First is multiple endorsements. Celebrity endorsements get diluted if he does too many advertisement. See, एखादा सेलिब्रिटी जो आहे हा खूप सारे ॲडव्हर्टाइजमेंट करत असेल देन द टार्गेटेड ऑडियन्स गेट कन्फ्युज्ड. मग अशा वेळेला काय होतं, जे टार्गेटेड ऑडियन्स आहेत जे व्ह्युअर्स आहेत की जे ॲडव्हर्टाइजमेंट बघणार आहेत तर ते कन्फ्यूज होऊन जातात की नक्की ते कोणता ब्रँड एन्डॉर्स करतायत. At times, customers get confused about the brand endorsed when the single personality endorses the numerous brands. जेव्हा एखादा सेलिब्रिटी हा खूप सारे ब्रँड्स एन्डॉर्स करतोय, त्यांचे ॲडव्हर्टाइज करतोय, तेव्हा जे कस्टमर्स आहेत दे गेट कन्फ्युज्ड अँड द रिकॉल देन गेट्स रिड्यूस द पॉप्युलरिटी ऑफ ब्रँड. जेव्हा अशा वेळेला असे बरेचसे ब्रँड तो एन्डॉर्स करत असेल तेव्हा त्याची जी रिकॉल व्हॅल्यू आहे ही रिड्यूस होत जाते. ॲज अ रिझल्ट त्याची जी पॉप्युलॅरिटी आहे ब्रँडची ही सुद्धा रिड्यूस होत जाते. सो हा एक डिसॲडव्हान्टेज आहे की एखादा जर सेलिब्रिटी खूप साऱ्या ॲडव्हर्टाइजमेंट करत असेल, खूप सारे जे प्रोडक्ट्स आहेत हे एन्डॉर्स करत असेल तर अशा वेळेला कस्टमर्स कन्फ्यूज होऊन जातात की नक्की कोणत्या प्रोडक्टला जास्त प्रेफरन्स द्यायचं आहे. पण अशा वेळी काय होऊन जातं तर त्या प्रोडक्टची जी रिकॉल व्हॅल्यू आहे ही रिड्यूस होते. ॲज अ रिझल्ट त्या ब्रँडची जी पॉप्युलॅरिटी आहे ती सुद्धा रिड्यूस होणार आहे. नेक्स्ट इज एक्सपेन्सिव्ह. सेलिब्रिटी एन्डॉर्समेंट इज एक्सपेन्सिव्ह अफेअर. एखादा जर सेलिब्रिटी एन्डॉर्स करायला स्वतःचा प्रोडक्ट एन्डॉर्स करण्यासाठी जर आपल्याला हवा असेल ॲडव्हर्टाइजमध्ये त्याच्या ज्या फीज आहेत त्या आपल्याला पेड कराव्या लागतात. अँड इट इज क्वाईट एक्सपेन्सिव्ह. इट कॉस्ट द ॲडव्हर्टायझर a fortune. Then small companies are not positioned to afford the celebrities for endorsing their brands. कंपनीजमध्ये सुद्धा डिफरंट टाईप्स आहेत. काही कंपनीज ज्या आहेत ह्या ह्यूज कंपनीज आहेत, मोठ्या कंपनीज आहेत, लार्ज कंपनीज आहेत. वेअरएज काही अशा कंपनीज आहेत की ज्या स्मॉल आहेत, स्मॉल कंपनीज आहेत. त्यांचं जे बजेट आहे ॲडव्हर्टायझिंगचं ते रिलेटिव्हली स्मॉल आहे. मग अशा प्रकारच्या ज्या स्मॉल इंडस्ट्रीज आहेत किंवा स्मॉल कंपनीज आहेत दे कांट अफोर्ड द सेलिब्रिटीज फॉर एन्डॉर्सिंग देअर ब्रँड्स. मग ते अशा प्रकारचे सेलिब्रिटीज आहेत हे अफोर्ड नाही करू शकत त्यांचं प्रोडक्ट एन्डॉर्स करण्यासाठी. सो इट इज क्वाईट एक्सपेन्सिव्ह फॉर द स्मॉल कंपनीज. Moreover, some companies who rope the celebrities as a brand ambassadors find it difficult to recover the celebrity cost. किंवा अशा ज्या काही कंपनीज आहेत की त्यांनी सेलिब्रिटीज ॲज अ ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांनी केलेले आहेत, पण त्यांच्या सेलिब्रिटीजच्या ज्या कॉस्ट आहेत किंवा त्यांच्या ज्या फीज आहेत हे पेड करणं बऱ्याच कंपनींना डिफिकल्ट होऊन जातं. सो दॅट्स वाय सेलिब्रिटी एन्डॉर्समेंट थोडी एक्सपेन्सिव्ह असल्यामुळे हा एक डिसॲडव्हान्टेज आपण त्याचा म्हणू शकतो. नेक्स्ट इज distrust. Celebrities' credibility is coming under the question. Celebrities' credibility is coming under the question. Many people think that celebrities endorse the product only for money and may not even use the product in reality. See, distrust is one of the disadvantage because काय होतं बऱ्याचदा लोकांना त्या सेलिब्रिटीवर तेवढासा ट्रस्ट राहत नाही.
माइंडमध्ये एक क्वेश्चन येऊन जातो, की सेलिब्रिटीज जे ब्रँड एंडोर्स करतायत, ॲक्चुअली ते ते जे तो जो ब्रँड आहे किंवा ते जे प्रॉडक्ट आहे, हे खरंच ते यूज करतात का? बिकॉज बरेचदा लोकांना असं वाटतं, की जे सेलिब्रिटी हे एंडोर्स करतायत, ते प्रॉडक्ट ते फक्त पैशांसाठी एंडोर्स करतात. दे मे नॉट इवन यूज दॅट प्रॉडक्ट. ते रिॲलिटीमध्ये त्यांच्या लाईफमध्ये ते प्रॉडक्ट हे यूज करत नाहीत. सो हा जो डिस्ट्रस्ट आहे, याने सुद्धा त्या प्रॉडक्ट ची जी डिमांड आहे, हे रिड्यूस होऊ शकते. सो दिस इज वन ऑफ द डिसएडव्हांटेज. Next is shifting loyalties. At times, celebrities are seen shifting their loyalties. Amir Khan and Aishwarya Rai, once the Pepsi endorsers, have also campaigned for Coca-Cola. See, shifting their loyalties. आता जे सेलिब्रिटीज आहेत त्यांना काही सेलिब्रिटीज आहेत जे एखादा ब्रँड एंडोर्स करत होते. बट काही टाइम पिरियड नंतर तेच सेलिब्रिटी त्याच टाईपचा दुसरा ब्रँड सुद्धा एंडोर्स करतात. सो तिथे लॉयल्टीज जे आहेत